श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1232. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये जेव्हा गरुडाने भुशुंडींना 5 प्रश्न विचारले, ज्या 5 प्रश्नांच्या आधाराने भुशुंडी देखील अत्यंत प्रसन्न झालेले आहेत गरुडावरती, आणि जणू काही या हृदयीचे ते हृदयी घातले त्याप्रमाणे आपला सगळा निज अनुभव भुशुंडीजी गरुडाला सांगतायत. पहिला प्रश्न होता गरुडाचा की आपल्याला हे कावळ्याचं शरीर कसं प्राप्त झालं. आपल्या सगळ्यांच्या अज्ञानाचा जो भाग आहे की कावळा हा एक प्रकारे एक शूद्र पशु आहे, परंतु भुशुंडीजींनी त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समोर त्याचं दर्शन घडवून आणलं की ज्या देहाच्या आधाराने तुम्हाला रामभक्ती प्राप्त होईल, राम प्रेम प्राप्त होईल, तो देहच सर्वाधिक पवित्र आहे. आणि भुशुंडीजींना या कावळ्याच्या रूपात रामभक्ती प्राप्त झाली. अर्थात त्याच्या मागचा कथाभाग हा पुढे जाऊन भुशुंडीजी सांगणारच आहेत, परंतु त्यांचा मुख्य मुद्दा होता की हे शरीर माझ्यासाठी परमपवित्र आहे. आणि जसे जसे गरुडजी प्रश्न विचारतायत भुशुंडीजींना आपल्या सगळ्या गतजन्माच्या स्मृती हृदयपटलावरती साकारतायत. अनंत जन्मांच्या स्मृतींना घेऊन भुशुंडी गरुडाशी संवाद करू लागतात. ते एकच सूत्र त्याला सांगतात की मी आजपर्यंत अनेक योनींमध्ये अनेक वेळेला फिरून आलो, अनेक प्रकारची कर्म केली, अनेक प्रकारची परमार्थातली साधनं केली, परंतु मी इतका परमसुखी आजपर्यंत कधीच झालो नव्हतो जेवढा मी या कावळ्याच्या देहामध्ये झालो. माझ्या हातामध्ये माझं मरण आहे आणि मला हा देह सोडून आता आणखीन दुसरं काही प्राप्त करायची इच्छाच राहिली नाही, आणि त्यामुळंच कल्पांताच्या वेळेला सगळं काही निघून जातं, परंतु तरी देखील मी मात्र या देहाच्या आधाराने अबाधित राहतो. अशा रीतीने भुशुंडीजी आपल्या पूर्वजन्माची कथा गरुडाला सांगू लागतात आणि परमार्थामध्ये एका साधकाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या अक्षम्य चुकांची ही जणू काही सुंदर वहिवाट आपल्याला भुशुंडी सांगणार आहेत. गोस्वामीजी गाऊ लागतात. तेहि कलिजुग कोसलपुर जाई, जन्मत भयउ शूद्र तनु पाई, शिव सेवक मन क्रम रुबानी, आन देव निंदक अभिमानी, धन मद मत परम बाचाला, उग्र बुद्धि उर दंभ बिसाला, जदपि रहे हूँ रघुपति रजधानी, तदपि न कछु महिमा तब जानी, अब जाना मैं अवध प्रभावा, निगमागम पुराण असगावा, कवनेहु जन्म अवध बस जोई, राम परायण सो परि होई, अवध प्रभाव जान तब प्राणी, जब उर बस ही रामु धनु पानी, सो कलिकाल कठिन उरगारी, पाप परायण सब नर नारी, कलिमल ग्रसे धर्म सब
लुप्त भये सद्ग्रंथ, दंभिन निजमति कल्पि करी, प्रगट किए बहुपंथ, भये लोग सब मोह बस, लोभ ग्रसे शुभ कर्म, सुनु हरि जान ज्ञान निधि, कहूँ कछुक कली धर्म। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भुशुंडी आपल्या पूर्वजन्माची कथा गरुडाला सांगत आहेत. काय कारण आहे? भुशुंडीजींना आपला हा कावळ्याचा देह परमप्रिय, कारण या देहाच्या आधाराने त्यांना रामभक्ती प्राप्त झाली. या रामभक्तीच्या आधाराने ते परमसुखी झाले. भुशुंडीजी गरुडाला म्हणतात, कवन जोनी जन्मेऊ जह नाई, मै खगेस भ्रमी भ्रमी जग माही. असा कुठला देह, अशी कुठली योनी नाही ज्याच्यामध्ये हे गरुडजी मी वारंवार जन्म घेऊन बघितला, वारंवार सुखी होण्याचा प्रयत्न केला. ही सुखाची तळमळ माझी कधीच या कुठल्याच देहाच्या आधाराने पूर्ण झाली नाही. परंतु या कावळ्याच्या देहामध्ये आलो आणि ते असं परमसुख प्राप्त झालेलं आहे, परंतु याची गोडी तुम्हाला कळू शकणार नाही. जसं दुःखाच्या पार्श्वभूमीवर सुख कळतं, तिकटाच्या पार्श्वभूमीवरती गोड कळतं, त्याप्रमाणे मी मागील माझ्या जन्मांमध्ये काय हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत, काय दुःख सहन केलेलं आहे, हे जेव्हा तुम्ही जाणाल त्यावेळेला तुम्हाला माझ्या या जन्मातलं परमसुख कळेल. सज्जनो, किती सुंदर चक्र आहे ना जीवनाचं. आम्हा सर्वांना सुख हवंय, परंतु आम्ही दुःखाचा मात्र अव्हेर करतो, परमार्थ करतो ते दुःख न मिळण्यासाठी, प्रारब्ध बदलण्यासाठी. परंतु जेव्हा दुःखाची चव चाकतो तेव्हाच आम्हाला अध्यात्मामधल्या या परमसुखाची किंमत कळू शकते. भुशुंडी देखील या सूत्राचा विस्तार या कथाभागामध्ये आम्हाला सांगतायत. अनेक जन्मांच्या स्मृती भुशुंडींच्या जाग्या झाल्या. त्यामध्ये एक असा जन्म ज्याने त्यांच्या या हरिभक्तीला कलाटणी दिली, ज्याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो, असा जन्म भुशुंडीजी गरुडाला सांगायला सुरुवात करतात. पूरब कल्प एक प्रभू, जुग कली जुगमल मूल, नर अरु नारी अधर्मरत, सकल निगम प्रतिकूल. पूर्वीच्या एका कल्पामध्ये पापाचं मूळ युग जे कलियुग आहे, ज्यामध्ये सर्वच पुरुष आणि स्त्रिया हे सर्व अधर्मपरायण आणि वेदविरोधी होते, अशा कलियुगात मी जन्म घेतला. त्या जन्माची कथा हे गरुडजी आपण मनःपूर्वक ऐका. सज्जनो, आपल्याला असं वाटतं की हे कलियुग जे आत्ता चाललेलं आहे तेच एकमेव कलियुग या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये आजपर्यंत अनुभवायला आलंय. परंतु कलियुग हे प्रत्येक कल्पामध्ये येत असतं. ज्याप्रमाणे राम प्रत्येक त्रेतायुगात जन्म घेतो, ज्याचे साक्षीदार आहेत भुशुंडीजी, जे 28 कल्प या राम जन्माचा आनंद घेत आहेत, अयोध्येमध्ये 5 वर्ष व्यतीत करतायत रामाबरोबर. तसा प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक कल्पामध्ये 4 युग आहेत. आपल्याला त्यांची नावं माहीतच आहेत, तरी देखील उजळणी म्हणून सत्ययुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, त्याच्यानंतर द्वापार युग आणि त्याच्यानंतर कलियुग. या प्रत्येकाची आयु गणती समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये शास्त्राधारावरती दिलेली आहे. 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे, 8,64,000 वर्षाचं द्वापार युग आहे, 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग आहे, तर 17,28,000 वर्षाचं सत्ययुग आहे. अशा या 4 युगांची एकूण बेरीज होती 43,20,000 वर्ष.
जे ब्रह्मदेवाचे 12 तास आहेत. कारण सृष्टी चालू आहे म्हणजे ब्रह्मदेव मॅनेजर सारखा या प्रत्येक युगामध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळं 12 तास ब्रह्मदेव ड्युटी करतो आणि त्यानंतर 12 तास निद्राधीन होतो. तो कल्पांत आहे. असेच 43,20,000 वर्ष हे एका विलक्षण गूढ अंधकारमय अशा कल्पांतामध्ये व्यतीत झाल्यानंतर पुनश्च भगवंताच्या नाभीमधून या ब्रह्मदेवाला कमळामध्ये उत्पत्ती प्राप्त होते आणि या सत्ययुगाची सुरुवात होते. अशा रीतीने सज्जनो, एक कल्प झाला की पुन्हा तेवढेच वर्ष अंधकार आणि मग पुन्हा नवीन कल्प. अशा रीतीने 28 कल्प या सृष्टीमध्ये आजपर्यंत या काळाचा महिमा वाहत गेलेला आहे. आता बघा, आपण एका कल्पाचा जर विचार केला तर त्यामध्ये कलियुग हे सगळ्यात लहान 4,32,000 वर्षाचं. त्यामध्ये समर्थ म्हणतात, हा दासबोध लिहित असताना उणे पुरे 5,000 वर्ष दास या कलियुगाची पूर्ण झालेली आहेत. म्हणजे अजूनही 4,27,000 वर्षाचा काळ या कलियुगामध्येच अजूनही संपायचा आहे. आता बघा, आपण गेल्या 50 वर्षामध्ये जरी आपल्या जीवनमानाकडे बघितलं तर 50 वर्षापूर्वीचं जीवनमान किती स्वस्थ होतं, शांत होतं. हे काही मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हते, वृत्तपत्र देखील कमी होती, रेडिओ देखील अगदी तुरळक लोकांकडे होता. अशा वेळेला दिवसभर शेती करायची, नाहीतर काय जो आपला नोकरी धंदा असेल तो करायचा. संध्याकाळी सूर्यास्ताबरोबर जेवून घ्यायचं आणि बाहेर अंगणामध्ये आपली खाट टाकून गप्पा मारत चांदण्या मोजत झोपून जायचं. इतका छान सुंदर शांत दिनश्चर्या आपल्यापैकी अनेक लोकांनी अनुभवली असेल. परंतु जसं जसं औद्योगिकरण होऊ लागलं, जसा जसा या इंधनांचा साठा मानवाला सापडू लागला, जसे जसे या आखाती देशांमधून इंधन निर्यात होऊ लागलं, कारखान्याचे कारखाने शहरांमध्ये आले, औद्योगिकरण झालं, मोठे मोठे रस्ते झाले, गाड्या वाहू लागल्या, हातामध्ये फोन आला, मोबाईल आला, टीव्ही आला, अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन क्षणामध्ये एका देशातली वार्ता दुसऱ्या देशामध्ये जाण्याची सुविधा निर्माण झाली. हे सगळं मानवाने का निर्माण केलं? त्याच्या सुखासाठी, त्याच्या आनंदासाठी. परंतु मध्यंतरी मुक्तांगणमधले माझ्या एक ओळखीचे भेटले होते. त्या मला सांगत होत्या की आजच्या काळामध्ये जितकं अंमली पदार्थांचं ॲडिक्शन असलेले आमच्याकडे पेशंट येतात, त्याही पेक्षा जास्त मोबाईलचे ॲडिक्शन असलेली लोक येतात. बघा, आपणही बघतो घराघरांमध्ये लहान मुलं जेवण खाण करताना त्रास देतात, रडतात, तर आया काय करतात, त्याला मोबाईल लावून देतात हातामध्ये, कुठला तरी कार्टून लावून दे, नाहीतर काहीतरी गेम लावून दे, आणि तो त्या मोबाईलकडे बघत बघत आई जे देतीये ते खात बसतो. आमचे संस्कारच मुळी लहानपणापासून असू झाले, तर मोबाईलचे ॲडिक्शन यामध्ये नवलाईती काय? म्हणजे मनुष्याने ज्या सुखसोयी त्याच्या आनंदासाठी, सुखासाठी निर्माण केल्या, त्या त्याला 50 वर्षामध्येच बाधक झालेल्या आहेत. आता या 4,32,000 वर्षाच्या कालावधीमध्ये केवळ 5,000 वर्षाचा काळ संपला. त्यामध्ये एक छोटासा बिंदू गेल्या 50 वर्षाचा आपण अनुभवला, तर लक्षात येतं की अरे रे रे रे, खरं तर जुनं आयुष्य चांगलं होतं, आनंदी होतो, सुखी होतो. पैसा कमी होता, खाण्यापिण्याच्या सुविधा कमी होत्या, परंतु आम्ही जास्त सुखी होतो. कुठे गेलं ते सुख? आणि या वेगाने 4,32,000 वर्षाच्या शेवटी काय असणार आहे? इथं आता टेस्ट ट्यूब बेबी आली, क्लोन तयार झाले, मानवासारखा मानव यंत्र तयार करण्याची क्षमता आपण निर्माण करू लागलेलो आहोत. या वेगाने विचार करा, या कलियुगाचा प्रवाह किती गढूळ होत जाणार आहे पुढं. आजच्या काळामध्ये जेव्हा तरुणाई परमार्थ आध्यात्मिक गोष्टी करू लागतात, तेव्हा त्याच्या अवतीभोवतीचे मित्रांच्यासाठी तो एक टिंगल टवाळीचा विषय ठरतो की अरे काय देवदेव करतो हा. अशा पद्धतीने मनुष्याच्या श्रद्धेवरती घाला घालणारा, त्याला वेदबाह्य धर्मबाह्य आचरण करायला उद्युक्त करणारा,
गढूळ असा या कलियुगाचा काळ. म्हणून गोस्वामीजींनी त्याला एक शब्द वापरलाय की कलियुग मल मूल, पापाचं मूळ असलेलं हे युग म्हणजे कलियुग आहे. जिथं मनुष्य हा सहज पाप कर्मांकडे ओढला जातो. कलियुगामध्ये मोक्ष प्राप्ती या सगळ्या गोष्टी खरं तर अनेकदा कवी कल्पना ठरतात जर आपल्या मनाचा निग्रह नसेल तर. कारण आम्हाला या मोक्षासाठी जी जी काही शुद्धता पाहिजे ती शुद्धता कुठल्याच पद्धतीची राहिलेली नाही. बघा, आपण कायिक, वाचिक आणि मानसिक असे 3 प्रकारचे आहार घेतो. कायिक आहार जो आहे ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या शरीराची भूक भागवतो. आम्ही आज जे काही पदार्थ खातोय ते सगळे संकरित असे युरिया आणि पेस्टिसाइड्सनी युक्त असलेले असे पदार्थ आम्ही खातोय. असे हे पदार्थ शरीराला जणू काही पोखरून टाकतायत. मनुष्य खातो तर भरपूर आहे परंतु त्या अंगाला काही लागत नाहीये. मनुष्याचं हे वाढणारं शरीर, स्थूलपणा, त्यातून निर्माण झालेले हे डायबेटीस, हार्ट अटॅक या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण बघितलं तर आपल्याला कायिक शुद्धता नाहीये, वाचिक शुद्धता देखील राहिली नाही. आजच्या काळामध्ये एखादा व्यक्ती संस्कृतचा अभ्यास करत असेल तर घरातल्या नातेवाईकांच्या मित्रपरिवाराचा तो एक कुतूहलाचा विषय असतो की अरे बाबा, हे संस्कृत ग्रंथ वाचून तू काय नोकरी धंदा करणार, कोणाला लागतं हे नॉलेज, कशासाठी पाहिजे. ते त्या काळामध्ये ठीक होतं, आता काही गरज नाही. जी खरं तर आपली मातृभाषा आहे, सगळ्या भाषांची जननी आहे, जी ही देवभाषा आहे, या कलियुगामध्ये तिची कशा पद्धतीने हेटाळणी होते हे आपण घराघरांमध्ये पाहतो. आजच्या काळामध्ये एखाद्याला संस्कृत बोलायला लागलं तर मागासलेलं समजलं जातं आणि एखाद्या व्यक्तीला जर इंग्लिश बोलता येत नसेल तर तो लोकांच्या दृष्टीने हेटाळणीचा विषय ठरतो. लहानपणापासूनच जॉनी जॉनी यस पप्पा हे ज्या घरांमध्ये शिकवलं जातं तिथं शुभं करोती हे थोडंसं मागासलेपणाचं लक्षण वाटू लागतं. ही सगळी कलियुगाची आपल्याला लक्षणं घराघरांमध्ये दिसू लागतात. आजच माझ्याकडे संध्याकाळी कोणीतरी भेटायला आलं होतं आणि ते म्हणाले, मला तुमच्याकडे एक वैयक्तिक काम असं आहे की माझी दोन्ही मुलं प्रोफेशनली फार पुढे गेलेली आहेत, भरपूर यश मिळाले त्यांना, परंतु तुम्ही त्यांना जरा थोडं सांगा की थोडं अध्यात्मामध्ये लक्ष द्या, महाराजांचा जप करा. अशा पद्धतीने ती आई आपल्या 2 मुलांच्या बद्दलची एक गोड तक्रार म्हणता येईल अशी घेऊन सांगत होती की बघा सज्जनो, यामध्ये या मुलांचा दोष नाही, ही संस्कृतीच अशी आहे की जिथं प्रत्येक गोष्ट ही मटेरियलिस्टिक पद्धतीने मोजली जाते. प्रत्येक गोष्टीचं सांख्यीकरण आहे. अगदी परमार्थ जरी घेतला तरी जपाचं सांख्यीकरण झालंय. संख्येमध्ये आपण बोलतो. त्यामधून ज्या रामापर्यंत आम्हाला जायचंय त्यासाठी लागणारी ही हृदयाची एक कातर अवस्था, यापेक्षा मनुष्य हा प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण संख्येच्या आधाराने करू लागलाय आणि तीच संख्या त्याला पैशाच्या रूपामध्ये दिसते, तीच संख्या त्याला लौकिकाच्या रूपाने दिसते. आज जो फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती जास्तीत जास्त फॉलोअर्स मिळवतो तो स्वतःला खूप श्रीमंत समजतो. अशा या कलियुगामध्ये अध्यात्म टिकवणं फार अवघड आहे. परमार्थामध्ये मन लागणं हे फार अवघड आहे. या वाचिक आणि कायिक असलेल्या प्रदूषणाबरोबरच मानसिक प्रदूषण देखील वाढलेलं आहे. आपल्या मोबाईलमध्ये जसं उपयुक्त माहिती येते त्याचप्रमाणे अनावश्यक आणि वर्जित अशी देखील माहिती आपल्यापर्यंत भरपूर येऊन पोहोचत असते. तरुण पिढी स्वाभाविकपणे अशा माहितीकडे वाहवत जाऊ शकते. अशा रीतीने आपण कायिक, वाचिक आणि मानसिक अशा एका संस्कृतीमधून लहानाचे मोठे होतो जिथं पाप हे सहजपणे आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतं, सहजपणे. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. जसं एखाद्या मशीनमध्ये कच्चा माल घातल्यानंतर तिकडून ते मशीन आपल्याला तयार माल देतो, त्याप्रमाणे हे कलियुग आहे. त्यामुळं हे पापाचं मूळ युग अशा रीतीने
गोस्वामीजी आपल्याला सांगतात. आणि ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया सर्वच, बघा जुन्या काळामध्ये आपण बघतो, अगदी कलियुगामध्ये जरी आपण आधी गेलो तरी स्त्रिया या स्वाभाविकपणे घराला बांधून ठेवायच्या. संस्कार असायचे. आपल्या देखील पिढीमध्ये बघाल तर घरामध्ये ज्यांच्या आजी आहे किंवा पणजी आहे, तिच्याकडून आपल्याला कितीतरी जीवन जगण्याची सूत्र त्या काळात बघायला मिळायची. भले त्यामध्ये व्रतवैकल्य असतील, उपास तापास असतील, परंतु त्या हरिभक्त परायण असायच्या. आपले नित्य स्तोत्र म्हणणं, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला भगवंताची आराधना करणं, उपासना करणं, अशा पद्धतीने घरामध्ये एक सात्विक वातावरण त्या टिकवून असायच्या. स्त्रीने या समाजामध्ये फार मोठा आधार दिलेला आहे संस्कृतीला. अन्यथा स्त्रीशिवाय या समाजाचीच जणू काही भगवंताकडे चालणारी वाटचाल ही अशक्य झाली असती. आत्ताच आम्ही जेव्हा अयोध्येमध्ये मानस गीतामयी कथा गायली तेव्हा श्री महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आईचं स्थान काय होतं आणि एका आईच्या पोटीच असा राम कसा जन्माला येतो याचं आपण सगळं चिंतन बघितलं. त्यामध्ये ही स्त्री शक्ती कसं कार्य करते, जी स्त्री शक्ती रामाच्या मागे सीतेच्या रूपाने उभी राहिली, जी लक्ष्मणाच्या मागे उर्मिलेच्या रूपाने उभी होती, जी भरताच्या मागे मांडवीजींच्या रूपाने आहे, जी शत्रुघ्नच्या मागे श्रुतकीर्तीच्या रूपाने आहे, आणि ती शक्ती रावणाच्या मागे देखील मंदोदरीच्या रूपाने उभी होती, परंतु रावणाने तिला किंमत दिली नाही आणि त्याचा परिणाम आपण बघितला. त्यामुळे कलियुगामध्ये देखील एक काळ असा होता की जेव्हा घरामधली स्त्री घर बांधून ठेवायची, संस्कार करायची, परंतु जसा जसा काळ पुढे येत गेला, स्त्री पुरुष समानता या नावाखाली स्त्रीचं सबलता तर तिला प्राप्त झाली, ठीक आहे, ती आज पैसा अडका मिळवू शकते, हे देखील ठीक आहे, परंतु अशा खूप कमी स्त्रिया राहिलेल्या आहेत की ज्या स्वतःच्या करिअरला देखील न्याय देऊ शकतात आणि त्याचबरोबर घरामध्ये असलेले संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवू शकतात. ही तारेवरची कसरत प्रत्येक स्त्रीला जमेल असं नाहीये, कारण की तिची देखील स्वतःची आध्यात्मिक बैठक कुठेतरी विस्कटून गेलेली आहे. ती देखील या कलियुगाचाच भाग झालेली आहे. त्यामुळे पुरुष तर स्वाभाविकपणेच भगवंताकडे वळण्यासाठी काहीतरी जीवनामध्ये बरंच घडल्याशिवाय तो वळत नाही, परंतु ज्या स्त्रीचा हा या घराला बांधून संस्कारशील ठेवण्याचा वसा होता, तो देखील या कलियुगामध्ये हिरावला जातो. आणि म्हणून गोस्वामीजी म्हणतात की पुरुष आणि स्त्री या दोघही जण अधर्मपरायण झालेले आहेत, वेदविरोधी झालेले आहेत. अशा एका कल्पात भुशुंडीजी अयोध्येमध्ये शूद्राचं शरीर घेऊन जन्माला आलेले आहेत. आपल्याकडे वर्णव्यवस्था आहेच, ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत आणि शूद्र आहेत. हे सगळी वर्णव्यवस्था ही कर्माच्या आधारावरती दिली गेलेली आहे, परंतु आपण तिला जाती व्यवस्थेमध्ये बदलून फार मोठा घोळ करून टाकला. अर्थात आपला तो विषय नाही. मी याविषयी अनेकदा माझ्या निरूपणांमधून सांगितलंय की भगवंताचं मुख जर ब्राह्मण आहे तर भगवंताचे चरण हे शूद्र आहेत, आणि शेवटी ब्राह्मणाला देखील त्या शूद्राच्याच चरणांवरती म्हणजे या भगवंताच्याच चरणांवरती डोकं टेकवावं लागतं. याचाच अर्थ जो भगवंताची मनापासून सेवा करतो, मग ती वर्णव्यवस्था जरी त्याला हलक्या दर्जाची कामं करायला लावत असतील तरी पण जो ही भगवंताची सेवा या रूपाने करतो तो त्याच कर्मांच्या आधाराने भगवंतापर्यंत पोचतो आणि सर्व मान्य होतो. प्रत्येकाला त्याच्या चरणांवरती मस्तक टेकवण्यासाठी भाग पडतं. परंतु या कलियुगामध्ये बुद्धिभेद, वर्णसंकर हे ठरलेलंच आहे. त्यामुळे शूद्र ही केवळ आता वर्णव्यवस्था नाही, कर्मव्यवस्था नाही. शूद्र या शब्दाचा आता अर्थ बदलला पाहिजे. याला जाती व्यवस्थेच्या पलीकडे नेलं पाहिजे. भुशुंडीजी जणू काही त्या काळामध्ये आपला बायोडेटा सांगतायत की मी शूद्र होतो म्हणजे नेमका काय होतो. फार सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. हे अत्यंत क्रांतिकारक आहे की शूद्र या शब्दाला जाती व्यवस्था, कर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था याच्या पलीकडे जाऊन भुशुंडीजी आम्हाला समजावून सांगतात. आणि मग स्वतःच ठरवा की आपण या कलियुगामध्ये आत्ता खरंच
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहोत का शूद्र आहोत, शूद्राचे गुणधर्म या आत्मिक पातळीवरती भुशुंडी सांगू लागतात की मी मन, वचन आणि कर्माने शिवजींचा सेवक होतो. ठीक आहे, महादेवाचे परमभक्त होते, अयोध्येमध्ये जन्माला येऊन हा एक अत्यंत मोठा त्यांच्या बाजूने असलेला गुणधर्म भुशुंडी सांगतायत. परंतु यामधलं मर्म काय आहे की मी महादेवाचा सेवक आहे, महादेवाची पूजा करतोय, महादेवाची भक्ती करतोय आणि त्याच वेळेला इतर देवतांची निंदा करतोय. ही शूद्राची लक्षणं आपल्याला एक एक कळायला लागतात. जो खरा भगवत परायण आहे, जो ब्रह्मस्वरूपाची उपासना करणारा ब्राह्मण आहे, तो ब्रह्माची उपासना करतो, सर्व व्यापक तत्वाची उपासना करतो. मग तो इतरांची निंदा कशी करू शकेल बरं? त्यामुळं आपला ज्या देवतेवरती भाव आहे तीच देवता सर्वांमध्ये भरून उरलेली आहे. तोच रामराया आज मला माझ्या महादेवाच्या रूपात दिसतोय. जसं समर्थांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला रामाच्या रूपामध्ये बघितलं. सज्जनो, ही आहे सर्वांच्याकडे समदृष्टी पाहण्याची व्यवस्था. परंतु भुशुंडी म्हणतात की मी त्यावेळेला ती व्यवस्था मानायला तयार नव्हतो. मी इतर देवतांची निंदा करायचो. हा माझा पहिला शूद्रत्वाचा गुणधर्म. दुसरा गुणधर्म आहे की मी अत्यंत अभिमानी होतो, ज्याला आपण आजच्या काळात इगोइस्टिक म्हणतो. ते मला अत्यंत अभिमान होता मी जे काही करतोय त्याच्यावर. मी चूक नाहीच ही माझी धारणा होती. अभिमान मनुष्याला येतो कुठून? आजच्या कलियुगामध्ये अभिमानाची लक्षणं कुठली आहेत? कुठून येतो मनुष्याला अभिमान? भुशुंडी म्हणतात धन मद मत्त परम बाचाला. मी धनाच्या मदाने मतवाला झालो होतो. या कलियुगामध्ये मनुष्याला पैशाने सगळ्यात जास्त बिघडून टाकलंय बघा. माझे आजोबा एक नेहमी वाक्य माझ्या वडिलांना सांगायचे आणि आमचे वडील देखील बोलता बोलता बऱ्याचदा मला सांगायचे की पैसे मिळवण्यापेक्षा देखील पैसे खर्च करायला जास्त अक्कल लागते. आजच्या काळामध्ये लोकांना वाममार्गाने खूप प्रचंड पैसा मिळतोय आणि त्यामुळं आलेला हा असा पैसा खर्च करण्यासाठी देखील त्यांना जास्त विशेष अक्कल चालवावी लागत नाही. जे समोर येईल ते घेत सुटतात. जसं या शॉपिंग मॉलमध्ये आपण बघतो, आपल्याला घ्यायची असते काहीतरी वेगळी वस्तू आणि निघताना बिल बघतो तर 50 वस्तू घेऊन आलेलो असतो ज्यांचा आपल्याला खरंच उपयोग नसतो. हे सगळं मनुष्याची क्रयशक्ती वाढल्याची लक्षणं आहेत की नको त्या गोष्टींचा आपण संचय करत बसतो. गौतम बुद्ध म्हणतात ना की जे अतिरिक्त आहे, नको असलेल्या गोष्टींचा संचय आहे तेच विष आहे. आणि या कलियुगामध्ये आम्हाला या धनाने मदमत्त झालेली अशी अनेक लोक दिसतात की ज्यांना असं वाटतं की पैशाच्या आधारावरती आपण काय वाटेल ते करू शकतो, कायदा विकत घेऊ शकतो, आपल्या बाजूने निर्णय फिरवू शकतो, जे पाहिजे ते करू शकतो. त्यामुळं अभिमान येण्याचं पहिलं कारण आहे धन. दुसरी गोष्ट आहे बडबडेपणा. कलियुगामध्ये आपण बघतो अनेक वाचाळ दिसतात. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी, माऊली म्हणते. प्रत्येक गोष्टीवरती आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार जणू काही कलियुगात प्रत्येकाला मिळालेला आहे. प्रत्येकाला बोलायचंय, ऐकायचं कोणालाच नाही. अशा पद्धतीने ही सर्व वर्ण व्यवस्थेच्या पलीकडे असलेली ही शूद्रांची लक्षणं जणू काही भुशुंडी सांगतायत की मी पैशाने मतवाला होतो, मी इतर देवतांची निंदा करायचो, मी अत्यंत अभिमानी होतो, मी अत्यंत बडबड्या होतो आणि मी अत्यंत उग्र बुद्धीचा होतो. मला संताप सहन व्हायचा नाही, कारण माझ्या विरुद्ध कोणी काही बोलेल, अरे त्याची काय टाप आहे माझ्या विरुद्ध बोलण्याची. सज्जनो, पात्रता नसताना जेव्हा अधिकार हातात येतात, पात्रता नसताना जेव्हा पैसा हातात येतो, कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसताना जेव्हा हातामध्ये सत्ता येते, तेव्हा मनुष्य हा अशा पद्धतीने उग्र बुद्धीचा होतो. अनेकदा त्याच्या हिताची गोष्ट लोक त्याला समजावून सांगत असली तरी देखील हा मला कोण समजावून सांगणारा आला असं म्हणून अनेकदा मनुष्य स्वतःच्या हातानेच स्वतःचा घात करून घेताना आपल्याला या युगामध्ये दिसतो.
भुशुंडी म्हणतात, असा मी विचित्र मनुष्य अयोध्येमध्ये जन्माला आलो. म्हणायला म्हटलं तर महादेवाचा अगदी मनापासून भक्ती करणारा, सेवा करणारा मी, परंतु या माझ्या अशा अनंत अवगुणांच्या आधाराने अयोध्येमध्ये मी जगत होतो. अशा या भुशुंडींचं सज्जनो चरित्रातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथा निरूपणामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.